नमस्कार, आपलं सर्वांचं नवदीप करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मुंबई उच्च न्यायालय शिपाई सराव प्रश्नपत्रिका पेपर क्रमांक 29 18 एप्रिल 2026 रोजी आपण घेतलेला आहे. या पेपरची उत्तर आपण बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून स्पर्धा परीक्षेची अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. या पेपरमधला प्रश्न क्रमांक पहिला, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचे मुख्यालय कुठे आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जिनिव्हा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दुसरा, भारतातील पहिला 3D चित्रपट कोणता मानला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, छोटा चेतन. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तिसरा, भारतातील पहिला रेल्वे पूल कोणत्या नदीवर बांधला गेला होता? तर थाने क्रीक हा बांधला गेलेला आहे. इथं नदी विचारलेला प्रश्न थोडा चेक करून घ्या. पर्याय क्रमांक सी हे इथं योग्य उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौथा, नाबार्ड कोणत्या क्षेत्रासंबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शेती व ग्रामीण विकास. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पाचवा, एशियन डेव्हलपमेंट बँकचे मुख्यालय कुठे आहे? तर पर्याय क्रमांक बी, मनिला येथे आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, उंच या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणाचा? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ठेंगणा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7वा, ती पुस्तक वाचत होती या वाक्यातील काळ ओळखा. तर अपूर्ण भूतकाळ, पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8वा, रामाने सीतेला फूल दिले या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म कोणते? तर पर्याय क्रमांक सी, फूल हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, मित्रत्व हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? तर पर्याय क्रमांक ए, भाववाचक नाव. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, आनंद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे, सुख. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11, कुतुब मिनार कुणी बांधला? तर पर्याय क्रमांक बी, कुतुबुद्दीन ऐबक यांनी बांधलेला आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12, भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होत्या? तर पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे, सरोजिनी नायडू. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13, स्वदेशी चळवळ कोणत्या घटनेनंतर सुरू झाली? पर्याय क्रमांक ए हे योग्य उत्तर आहे, बंगालचं विभाजन झालं 1905 मध्ये, त्यानंतर ही स्वदेशी चळवळ सुरू झालेली. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14, मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती होती? तर पाटलीपुत्र, पर्याय क्रमांक ए हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 15, भारतातील पहिली ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होते? भारतातील पहिला ब्रिटिश गव्हर्नर जनरल तर वॉरेन हेस्टिंग्ज होतं 1773, पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, भारताचा सर्वात लांब किनारपट्टी असलेला राज्य गुजरात, 1600 किलोमीटर जवळपास लांबी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17, सूर्यापासून पृथ्वीवर पोहोचण्यास प्रकाश येण्यासाठी किती वेळ लागते? तर 8 मिनिटे 20 सेकंद, पर्याय क्रमांक ए हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18, जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता? एंजल, पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19, पृथ्वीच्या वातावरणातील दुसरा सर्वाधिक वायू कोणता? तर ऑक्सिजन 2%, 1 नंबरवर नायट्रोजन 78%. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20, भूगोलात डेल्टा म्हणजे काय? तर पर्याय क्रमांक सी, नदीचे विभाजन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21, भारतातील संसद किती भागाची आहे? तर 3 भागामध्ये आहे, पर्याय क्रमांक सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22, राज्यसभेचे सभापती कोण असतात? तर उपराष्ट्रपती असतात, पर्याय क्रमांक बी ह्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 23, लोकसभा सदस्य किमान वय किती असते लोकसभेसाठी? तर 25 वर्ष. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 24, भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी स्वीकारली गेली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 26 नोव्हेंबर 1949 रोजी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 25, सार्वजनिक हित याचिका PIL कोणत्या न्यायालयात दाखल करू शकतो? तर दोन्ही न्यायालय म्हणजे सर्वोच्च आणि उच्च न्यायालयामध्ये दोन्ही ठिकाणी दाखल करू शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26, मानवी शरीरातील सर्वात मोठे अंतर्गत अवयव कोणते आहे? तर यकृत आहे, पर्याय क्रमांक बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27, विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर पर्याय क्रमांक बी, ॲमीटर वापरतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28, ध्वनीचा वेग हवेमध्ये साधारणतः किती असते? तर पर्याय क्रमांक ए, 340 पर मीटर सेकंदला असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29, क्षारचा स्वाद कसा असतो? तर आंबट असतो, पर्याय क्रमांक सी. त्यानंतर शेवटचा प्रश्न, मानवी शरीरात रक्त गोठण्यासाठी कोणते घटक आवश्यक आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्लेटलेट्स हे याचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, असे 30 प्रश्न आपण बघितले. या 30 प्रश्नाच्या उत्तराबद्दल जर काही ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी नक्की कळवा. या ठिकाणी थांबतोय. त्यापूर्वी अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून स्पर्धा परीक्षेची जी काही अपडेटेड व्हिडिओ आहेत तुमच्यापर्यंत नक्की लवकरात लवकर पोहोचेल. या ठिकाणी थांबतोय. परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.